नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी अर्थातच तुमचा अभियंता मित्र रमेश भुतेकर, देशमुख कार्याध्यक्ष म्युनिसिपल इंजिनियर असोसिएशन. आजचा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एकच आहे, तुम्हालाही ऐकून गहिवरल्यासारखं होणार नाही. कारण मी आता तिथे जी सांगणार आहे कथा, मी आज सकाळी नायर हॉस्पिटलला होतो आणि एक आपले तिथल्या ज्या डायरेक्टर आहेत डॉक्टर अंजाडे मॅडम, या सेवानिवृत्त होणारे आणि त्यानिमित्त आम्ही त्यांचा सत्कार करण्यासाठी गेलो असताना साधारणतः एक दुपारी 2:30च्या सुमारास एक दीपक मांजरे नावाचे एक आपले दुय्यम अभियंता आहेत, की त्यांचा मला फोन आला की साहेब आम्ही वडाळ्याच्या इमारत जो आपला विभाग आहे, त्याला आपण बिल्डिंग प्रपोजल सिटी म्हणतो तिथे, आणि मग त्यांनी सांगितलं की साहेब माझ्यासोबत कंथारिया साहेब पण आहेत, की हे कंथारिया साहेब आपल्याकडे आर सेंट्रल विभागामध्ये होते. ते तिथे डीओ होते, म्हणजे कार्यकारी अभियंता स्थापत्य आणि डीओ. त्यांना आणि या दीपक मांजरेंना एका तथाकथित धंदेवाईक तक्रारदाराने खोट्या तक्रारीच्या आधारे आणि संगनमताने, आता त्यात कोणाकोणाचं काय असेल ते आपण नंतर बघू, त्यांना त्यावेळी तात्काळ निलंबित केलं होतं. म्हणजे साधारणतः ही 1 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आपण मांजरेला आता कामावर चढवलं आहे, पण कंथारिया साहेब त्यामध्येच नंतर ते 2024 रोजी निवृत्त झाले. म्हणजे 2024मध्ये निवृत्त झाल्यापासून म्हणजे आज जवळजवळ 1 वर्ष झालं आहे ते पॅरालिसिसने आजारी आहेत आणि मध्यंतरी ते बाथरूममध्ये पडल्यानंतर त्यांना आता चालता पण येत नाही. म्हणजे अशी दयनीय अवस्था या धर्मेंद्र कंथारिया साहेबांची झाली आहे. मला खरंच बघितल्यानंतरच मला थोडंसं रडवेलं झालं, पण आता काय करू म्हटलं. मी तिथं गेलो, त्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं, कंथारिया साहेब तुमचं जे प्रॉव्हिडंट फंड आहे तो कायद्याने तुमचा अधिकार आहे, तो तुमच्या कोणी हिरावून घेऊ शकत नाही. आणि मी म्हणून इकडे ऑफिसला आलो आणि तात्काळ एक पत्र लिहिलं की यांचा जो प्रॉव्हिडंट फंड आहे तो तात्काळ त्यांना त्यांच्या खात्यावरती, जे कोणी संबंधित असतील ते आता वसई विरारला तिथे राहतात, तिथे त्यांच्या घरी जाऊन सन्मानाने तो देण्यात यावा, जेणेकरून त्यांना औषधोपचार असतील, त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह असेल. आणि संतापजनक आणि खेदजनक बाब अशी आहे मित्रांनो, त्यांना या रकमेतनं त्यांनी त्यांच्या कन्येचं लग्न ठरवलं होतं, पण ते लग्न त्यांना नाईलाज असतो पुढे ढकलावं लागलं की बाबा हे एकदाची रक्कम ताब्यात आली की आपण रक्कम आल्यानंतर आपण लग्न पार पाडू. परंतु हे सगळं निर्दयी आहे. म्हणून गगराणी साहेब, मला तुम्हाला खरंच हात जोडून विनंती आहे की तुमचे सर्क्युलर्स वगैरे आहेत सगळं, पण त्याची अंमलबजावणी ही कधीच वेळेवर होत नाही. बाकी इतर कारवाई, आम्हाला कामावरून काढणं, सस्पेंड करणं, शिक्षा देणं, ते सगळं वेळेवर होतं, पण आमचं जे अधिकार आहेत, कायद्याने दिलेले अधिकार आहेत, ते आम्हाला वेळेवर त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे आता तुम्हाला आचारसंहितेचं कारण सगळ्यांकडे आहे आणि त्या आचारसंहितेमुळे सगळ्यांचं म्हणजे आता काय ते मस्त गोंडस कारण सगळ्यांना मिळालं आहे. तरीसुद्धा माझी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एक कळकळीची विनंती आहे साहेब, की त्या कंथारियांना त्यांचं प्रॉव्हिडंट फंड हा तात्काळ कसा मिळेल याकडे तुम्ही व्यक्तीचं लक्ष घाला, आणि करून आम्हाला वाटेल की नाही बाबा मुंबई महानगरपालिकेचं प्रशासन जागृत आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.